अंतकरणातील श्री संत भगवान बाबांच्या प्रती असणारी कृतज्ञता, श्री संत वामन भाऊंच्या प्रती असणारी कृतज्ञता आपण या भव्य आणि दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाने प्रसृत करत आहोत. आणि त्यामध्ये माझ्यासारख्या सामान्य भगवान बाबांच्या एका साधारण भक्ताचा, भगवान बाबांच्या संत सेवकाकडून आपण सप्ताहाची सुरुवात करत आहोत. किती मोठा आहे मी आज मला कळलं. पुढे कीर्तन मला नको वाटतं, पहिला दिवस मिळाला की चांगलं वाटतं. सुरुवात करणं फार मोठी गोष्ट आहे. कुठल्याही कार्याचा प्रारंभ करणं ही फार मोठी गोष्ट आहे. लोक किती वेळ ताटकळत बसलेत, एक एक तास, आणि पत्रवाळ्याच कोणी घेऊन येई नाही. नुकतीवाले आणि बुंदीवाले असे ताटकळून उभारलेले आहेत. अरे पत्रवाळ्या तर वाढा की, आणि पत्रवाळी वाढल्याशिवाय कुणालाच पुढे वाढता येत नाही. ते मान मला दिलाय तुम्ही. वा वा, सुंदर पत्रवाळ्या टाकणार आहे आज. 7 दिवस तुम्ही जेवण केलं पाहिजे त्या ताटामध्ये. इतके सुंदर घासून पुसून ताट तुमचे स्वच्छ करून देणार. आपलं कामच आहे सेवके करावे सांगितले काम. आणि ही संप्राप्त सेवा ज्या संतांसाठी तुम्ही एवढं करताय, आजही ऐकताय. श्री संत भगवान बाबा शरीरानं गेले असले तरी शेवटी जाताना, कारण 5-6 वर्षापासून तेच काम चालू आहे माझं, अखंड महाराष्ट्रभर फिरून. शेवटी टांग्यात बसल्यानंतर बाबा पुण्याच्या रुबी हॉलला जाताना लाखो भाविक त्या परिसरातले एकत्र आले होते. गाई गुरं वासरं सुद्धा एकत्र आली होती. आणि कसं तरी बाबानं सगळ्यांना उभारून त्या टांग्यामध्ये, बाबा त्या फळीवर उभारलेले होते. शेवटचा प्रसंग आठवा. बाबाने असा एक हात उंच केला आणि सांगितलं, शरीर प्रत्येकाचं जाणार आहे. बाबा आयुष्यात पहिल्यांदा म्हणालो ते शब्द पहिल्यांदा म्हणाले होते, मंडळी येतो आम्ही आता. आतापर्यंत बाबा असं कधी म्हटले नव्हते. हो, सदा येतोच म्हणायचे. पण त्या दिवशी म्हटले बाबा, मंडळी जातो आता. आणि धस्कन काळजाचा ठेका चुकला. आणि दुसरा शब्द होता बाबांचा, मी परत येईल नाही येईल, पण आयुष्यभर कमवलेला माझा विचार घेऊन तुम्ही जीवन जगा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. माझा विचार 57 वर्ष संघर्ष करून जो विचार समाजाला मी दिलाय 18 पगड जातीच्या, त्या विचारानं चाला. कुठल्याच बाबतीमध्ये कधीच काही तुम्हाला कमी पडू शकत नाही. बाबांचे शेवटचे शब्द आहेत गडावरून जाताना. आणि त्या अनुषंगानं तो विचार तुम्ही पाळलाय. आज इथं मेजवानी आहे, मेजवानी आहे. गुरुजी, शरदांच्या नंतर आता वसंत ऋतू येतोय. वसंत आला की ही प्रकृती फळते, फुलते, हिरवीगार होते. वसंत आला की प्रकृती सुधरते. आणि जीवनात संत आला की संस्कृती सुधरते. बाबांचे विचार ज्याच्या जीवनात आले, आपली संस्कृती सुधरल्याशिवाय राहत नाही. तुम्हा सर्व अबालवृद्धांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. माझ्या लाडक्या बहिणी, हो, फडणवीसाचं सरकार नाही, शिंदे सरकार नाही महाराष्ट्रात. कोण म्हणलं शिंदे सरकार आहे? कोण म्हणलं फडणवीस सरकार आहे? कोण म्हणलं अजितदादांचं सरकार आहे? महाराष्ट्राच्या, मी जाणार आहे उद्या परवा दिवशी, आता ह्या एवढे 4 दिवस झाले की मुंबईलाच 3 कार्यक्रम आहेत. 16, 17, 18 जातोय. आणि तिथं मंत्रालयात जाऊन भेटणार आहे आणि सांगणार आहे. हो, मंत्रालयावरचा बोर्ड काढा आणि तिथं बोर्ड लावा, लाडक्या बहिणीचं महाराष्ट्र सरकार. कुणी टाळ्या वाजवा नाहीतर न वाजवा. खरं आहे ते खरं आहे. हां, खरं आहे ते खरं आहे. किती ह्या नवऱ्यांनी किती सांगितलं तुम्हाला. माझ्या बायकोला सांगत होतो 8 दिवसापासून अगोदर, हे बघ मी चाललोय कीर्तनाला. जन्मापासून आपण त्याला मतदान केलेलं नाही, तू मतदान करायचं नाही, तुला हात जोडून चाललोय. बायकोला समोर सांगितलं होतं 8 दिवस अगोदर. निकालाच्या दिवशी नेमकं मग कीर्तन नाही, घरी बसलेलो होतो, निकाल लागला. हो, माझे पार 12 वाजले माझ्या चेहऱ्याचे. माझा उमेदवार पडला, निवडून आला नाही. एकावर एक 2 उश्या थोबाडावर घेतल्या.
झोपलो तेवढ्यात बायकोनं 500ची नोट काढून पोराच्या हातात दिली. भैया हो एवढे सुतळे आटोंबाम आण रे. मी म्हणलं आटोंबाम कशाला? काय नाही म्हणली, काम दुसरंच आहे. आणले त्यानं त्याला म्हणली उडव. मी म्हणलं कशासाठी? माझं सरकार निवडून आलंय म्हणली. क्या बात आहे, वा. मी म्हणलं नवरा 8 दिवस झाला सांगत होता मतदान करू नको. नाही नाही, मला ज्यानं 1,500 पगार सुरू केली आहे महिन्याला, माझं बँकेत खातं सुद्धा नव्हतं म्हणले आतापर्यंत. खातं निघालं, ATM कार्ड आलं आणि मी मालकीन झाले. ज्यांनी मला मालक बनविलंय त्यालाच मतदान करणार. म्हणून माझ्या इथं उपस्थित सर्व माता भगिनी, पण तुम्हाला विनंती आहे, या संत सेवकाची, एका भगवानाच्या भक्ताची, भगवान बाबांच्या भक्ताची विनंती आहे, विनंती आहे. नवऱ्याला न सांगता जसे आटोंबा उडविता येते तसे नवऱ्याला न सांगता 200-200 रुपये भगवान बाबाच्या पेटीत या सप्ताहासाठी तुम्ही टाकायची. तुम्ही टाळ्या वाजू नका. तुम्ही लाडक्या बहिणी, त्यांचे तोंड कसे पडलेत बघा किती. बघा अरे 1 रुपया येत नव्हता तुम्हाला, पण आता 1,500 महिन्याला येत असतील तर 200 रुपये न टाकायला वर्षातून एकदा. गुरुजी काय हरकत आहे? वर्षातून एकदा 200 रुपये फक्त भगवान बाबांना दान करा. दुसरं काही बोलायचं नाही मला. मला निरोप आलाय भगवान बाबांचा रात्री. सगळ्या बहिणींनी जर 200-200 रुपये सप्ताहासाठी दिले दरवर्षी तर पगार बंद होणार नाही. नाही दिले तर 2 महिन्यातच बंद होणार. कसं करायचं? लाडक्या बहिणी, तुम्हा सगळ्या माझ्या माता मौल्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. पितृतुल्य, गुरुतुल्य, बंधुतुल्य सर्व वारकरी संप्रदायातील विद्वज्जनांच्या चरणी साष्टांग नमन करून या सेवेसाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील गुणवंत, नामवंत हो मृदंगाचार्य, गायनाचार्य, या गावातील भजनी मंडळ, आदरणीय कृष्णा महाराजांचं शिष्य मंडळ, आमच्या गुरुजींची उपस्थिती आहे. मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान आहे. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. तुम गोरे होते तो क्या कर जाते, तेरे काले रंग की ही दुनिया मर जाती. आवाज आहे, आवाज आहे. वाह, हिम्मत महाराजांनी खरंच या गावात येऊन हिम्मत दिली मला. क्या बात आहे, वाह. माझी ओळख फक्त त्यांच्याशी होती 2 वर्षापासून, बाकी कोणाशी ओळख नाही. पण आता बाबांनी सगळ्यांशी ओळख करून दिली. संप्राप्त सेवा आज प्रथम दिवसाची आहे. संप्राप्त सेवेसाठी गायला गेलेला अभंग, घेतला गेलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय या जगामध्ये ग्रेट कोण, या जगात महान कोण, या जगात कीर्तिवान कोण, या जगात धन्य कोण, याच्या बाबतीत 6 व्याख्या देतात. 6 प्रकाराने त्याची आंतरलक्षणं सांगतात आणि सगळ्या जगाला सांगतात त्यालाच धन्य म्हणा. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला धन्य म्हणू नका, ज्याच्याकडे फार सत्ता आहे त्याला धन्य म्हणू नका. धन्य त्याला म्हणा. कोणाला म्हणा? दयावंत जे अंतरी, ज्याच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत दया भरलेली आहे. कुठल्या जातीचा आहे माहित नाही, पशु आहे का पक्षी आहे माहित नाही, कोणता प्राणी आहे माहित नाही. अरे समोरचा पशु, पक्षी, किडा, मुंगी, आळी, मनुष्य कोणीही असो, दुःखी दिसला की दिसला, दुःखी दिसला रे दिसला की तिथं जाऊन त्याचं दुःख दूर केल्याशिवाय ज्याला पाण्याचा घोट सुद्धा खाली उतरत नाही तो या जगात धन्य, धन्यतेला पात्र आहे. आणि तो धन्य आहे. 1 नंबर 2 धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. 1 ज्याच्या अंतरी दया आहे. अंतरी, बाहेरी नाही. बाहेर भरपूर आहेत दया दाखवणारे, लय आहेत, पण अंतरी, अंतरी. मग इथं कशासाठी येतात महाराज? फक्त जे इथं उपकारच करण्यासाठी येतात. 2 जे पृथ्वी तलावर उपकारासाठीच येतात, लोकांवर उपकार करण्यासाठी, ते धन्य आहेत. 2 पुन्हा 3ऱ्या चरणात येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्यांचं घर अद्वैतात असणाऱ्या वैकुंठात आहे तिथून इथं येतात फक्त उपकार करण्यासाठी. 2 लक्षणं झाली, त्याला धन्य म्हणा. लटिके वचन नाही, ज्याच्याकडं खोटं कधीच नाही. मुखातून बाहेर काढला शब्द की तो खराच. लटिके वचन नाही, लटके म्हणजे खोटं. देही उदासीन, देव, देश आणि धर्मासाठी आणि समाजासाठी जो देहावर उदार असतो किंवा उदास असतो, देहाची त्याला आसक्ती नसते, फक्त समोरच्याचं त्याला हित दिसतं. 4 आणि शेवटच्या चरणात पुन्हा 2 लक्षणं. हो, मधुरावानी ओटी, ज्याच्या मुखामध्ये सतत तैसे साचा निमवाळ
मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृतासारखे शब्द ज्याच्या मुखामध्ये आहेत. 5 त्या शब्दांनी समाजावर तो जादू करतो, म्हणजे समाज सुधारण्याचं काम करतो. भक्तीच्या वाटेवर आणण्यासाठी गोड बोलून लोकांना चॉकलेट देऊन आधी वाटेला लावतो आणि मग साधना सांगतो. 4 मधुरा वाणी ओटी आणि तुका म्हणे वाव पोटी. 6 हे 6 लक्षण. त्याच्या पोटात एवढी मोठी जागा आहे. कशासाठी? लोकांनी फेकलेलं शेण, लोकांनी मारलेले दगड, लोकांनी त्याच्या विरोधात केलेल्या हैदराबादच्या कोर्टातल्या तक्रारी, लोकांनी गडावरून उतरावं म्हणून घातलेले नाना प्रकारचे आरोप, लोकांनी मारेकरी गडावर पाठविले तरी सुद्धा सगळ्यांना हातच जोडले. कधीच जातीचं भांडण होऊ दिलं नाही. सगळ्यांना हात जोडले. जे मला त्रास झालाय ते पुढे या समाजाला होऊ नये यासाठी जे जगले आणि समाजाचं सगळं रोष, समाजाचा विरोध ज्यांनी पोटात ठेवला, एवढी मोठी जागा ज्यांच्या पोटात असते, समाजानं विष पाजलं तरी सुद्धा देवा अगोदर त्यांचं कल्याण कर ज्यांनी विष पाजलंय. याला म्हणतात तुका म्हणे वाव, म्हणजे जागा. ज्यांच्या पोटात एवढी मोठी जागा असते, जगाचे अपराध घेऊन जगाला देवाची बुद्धी देतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगणनिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरोकंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणावरती. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, 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 तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा उभे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रय जननी देवाची. जशी पत्रिका माझ्या समोर ठेवली आहे, मी तुमचा सगळ्यांचा आहे, तुम्ही माझे आहात. सगळ्यांचं प्रेम, वारकरी प्रेम माझ्या बाबतीमध्ये भगवान बाबांमुळे येणारच आहे. जशी पत्रिका समोर ठेवलेली आहे तसंच कीर्तन करणार. पहिला दिवस आहे, उशीर होत असतो. ही सगळी जुळवाजुळव असते. 15-20 मिनिटाचा उशीर पहिल्या दिवशी होतोच. कीर्तन सुरू व्हायलाही होतो आणि सुटायलाही होतो. कधी पण मी उशीर होऊ देणार नाही, होऊ देणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी म्हणताल असं बोट कराल त्याच ठिकाणी बंद. तिथून पुढे 1 मिनिट सुद्धा घेणार नाही. तुम्ही जर म्हणला चालू द्या रात्रभर, रात्रभर, आणि तुम्ही म्हणणार आहेत मला माहित आहे, कारण मी फिरतोय महाराष्ट्रात, आणि तुम्ही तर म्हणणार म्हणजे म्हणणार 100%, याची गॅरंटी आहे आपल्याला. चला, ही पत्रिका जर बघितली तर चक्कर आली मला. अरे किती खर्च आहे, पण मी आपला साधारण सेवक आहे.
मोठे माणसं आहात तुम्ही, फार मोठे माणसं आहात. एवढे मोठे आहात, कसल्याही डोंगराला टक्कर देण्याची ताकद तुमच्यात आहे. मग ते सप्ताह असेल, ते समाजकारण असेल, ते राजकारण असेल. हो, मी रुकणार नाही. तिथून सुरू करायलोय वरून. नाही लक्षात आलं लोकांच्या, हे इथून सुरू करायला वरच्या कोपऱ्यातून. मग पत्रिका तशी काढायची नाही. हा, जशी पत्रिका तसं कीर्तन करीत असतोय मी. आणि खुश राहायचा, कुणी कुठल्याही जातीचं असलं तर. कारण ज्याच्याविषयी मी बोलणार आणि या पत्रिकेत ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत त्या सगळ्यांनी फक्त 18 पगड जातीची मूठ बांधण्याचंच काम केलेलं आहे. क्या बात आहे, वाह. हे लक्षात ठेवा. कुणी कुठल्याही जातीचा असला, कुठल्याही तर प्रसन्न राहायचं, गपचीप ऐकून घ्यायचं. नाहीतरी करणार आहेत काय तुम्ही माझं. क्या बात आहे. मी रुकणार नाही, मी थकणार नाही, घेतला वसा कधी टाकणार नाही, आणि स्वार्थासाठी कधीही कुणापुढे झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. आता खुश झाले बघा हे सगळे. टॉनिकच भेटते का? असं आहे टॉनिक. खूप पैसेवाले लोक आहेत जगामध्ये, खूप श्रीमंत लोक आहेत, खूप सत्ताधीश आहेत, खूप ताकदवान लोक आहेत जगामध्ये, खूप सुंदर लोक आहेत जगामध्ये. पण जगद्गुरु तुकोबार आहेत, त्यांना धन्यता देत नाहीत. लक्ष द्या. 18 पगड जातीतल्या रंजल्या गांजल्या लोकांच्या हाताला धरून, बोटाला धरून, त्यांना शाळेत पाठवून, उसाच्या फडात जाऊन तुमची मुले शाळेत पाठवा, त्या मुलाचा खर्च मी करायला तयार आहे. नवे नवे पाटोदा ते परळी रोड चालू असताना 2006 रोजी एका गरीब घराण्यातल्या, एका गरीब कुटुंबातल्या बाईचा मुलगा, हो जरा हुशार होतं पोरग, खडी फोडण्याशिवाय दुसरं काम नव्हतं. बाप गेलेला होता लहानपणी, माय 2 लेकरांना घेऊन रोडवर केजच्या जवळ खडी फोडीत होती 2006ला. आणि ती चर्चा करत होती मुकदमाशी, त्या कारकुनाशी, रोड कारकुनाशी. माय पोराचा नंबर लागलाय, वडार समाजाची बाई माझी माऊली, आणि ती रडत होती त्याच्याजवळ. 4 पत्र्याचं घर नाही, रोज खडी फोडल्याशिवाय पर्याय नाही, जगायला काही 10 रुपये जवळ नाहीत. बाबा पोराचा नंबर प्रायव्हेट कॉलेजला लागलाय, MBBS ला. 8 लाख रुपये दरवर्षी भरावे लागतात म्हणा. आता कसं करू? 8 लाख 8 रुपये माझ्याजवळ नाहीत, मी काय करू? कारकुन हुशार होता. कारकुनानं सांगितलं, बघ तुझं प्रारब्ध चांगला असेल, तुझ्या पोराचं प्रारब्ध चांगला असेल तर आज ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाली नाही, त्यांचा हा गोपीनाथ मुंडे आहे. आणि तो येतोय, तो आज येतोय, या रोडनं येतोय. हा बघ हात जोडून गावकरी सत्कार करणार आहेत. बघ हात जोडून चाललं तर ठिगळाचं लुगडं, केस विचकटलेले, दिवसभर तसल्या उन्हामध्ये खडी फोडणारी बाई उभी राहिली त्या लोकांच्या पाठीमागे. आणि जेव्हा गाडी आली, काच खाली करण्यात आला, लोक भेटले, पुष्पहार घातले, तेवढ्यात ती बाई लोकातून रस्ता काढून तिथं गेली. साहेब कितीतरी पिढ्यापासून या रस्त्यावर खडी फोडण्यामध्ये आमचे आयुष्य गेलेत, पण देवाधर्मानं माझ्या पोराचा नंबर प्रायव्हेट कॉलेजला लागलाय, दरवर्षी 8 लाख रुपये भरायचेत. साहेब मी टीव्हीवर ऐकलं होतं, लोक मला म्हणतात की गोरगरिबाचा, रंजल्या गांजल्याचा, छत्रपती शिवाजी महाराजानंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर गोरगरिबांचा वाली आणि वाणी कोणी असेल तर गोपीनाथ साहेब आहे. साहेब माझ्या पोराचं कल्याण, मला लाज वाटते तुम्ही एवढे पैसे द्या म्हणायला, पण दरवर्षी 8 लाख भरायचेत, माझ्याजवळ 8 रुपये नाहीत. साहेब रोजचं पोट हातावर घेऊन मी काम करते. ते बघा माझं पोरग तिथं MBBS ला लागले, पण खडी फोडायले. साहेब हो तुम्ही गोरगरिबांचे वाली आहात असं मी ऐकलंय, नाहीतर शेवटी खडी फोडण्याशिवाय काय आमचा काम आहे ना आमचा उद्योग आहे, गरीब आहोत आम्ही. माझी विनंती आहे साहेब, माझं जर एवढं काम तुमच्या हातानं झालं, माझं पोरग जर डॉक्टर झालं, या जन्मात नाही जेवढे जन्म मिळतील तेवढ्या जन्मात मी तुमची पूजा करील, पण एवढं काम माझं झालं पाहिजे. काहीच नाही महाराज, हे खाली उतरलेला माणूस महानायक असा फिरतो काय, केशव
अरे ते गाडीत मागे बॅग आहे माझी, घे त्याच्यातला चेकबुक काढ आणि 8 लाखाचा चेक रोडवर उभारून लिहून देतो. ही सत्य घटना. म्हणून ज्याच्या अंतकरणात अशा गोरगरिबाविषयी दया आहे तो धन्य आहे, तो धन्य आहे. अभंगाचं पहिलं चरण. धन्य ते संसारी, हो धन्य ते संसारी, हो धन्य ते संसारी, हो धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी, हो दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी, 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 उपकारासाठी. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, हे दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी, दयावंत ते अंतरी, हा दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, अंतरी, अंतरी. याला म्हणतात धन्य. तुकोबारे अरे राजकारणात असलं म्हणजे काय होतंय? आजच्यासारखं गलिच्छ राजकारण होतं का? होतं का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमचे विलासरावजी देशमुख, आमच्या जिल्ह्याचं रत्न, हा माझ्या जिल्ह्याचं, आमचे आर आबा पाटील, प्रमोदजी महाजन, अटल बिहारीजी वाजपेयी आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब वेगवेगळ्या जातीचे होते आणि वेगवेगळ्या पक्षाचे होते, तरी सुद्धा त्यांच्यातलं प्रेमन त्यांच्या गोपीनाथ गडावरी दिवा जळत तुपाचा, उजड पाडीला मुंडे साहेबांच्या रूपाचा, अरे उजड पाडीला मुंडे साहेबांच्या रूपाचा, हे उजड पाडीला मुंडे साहेबांच्या रूपाचा, उजड पाडीला बाबा. गोपीनाथ गडावरी दिवा जळत तुपाचा, गोपीनाथ गडावरी उजड पाडीला मुंडे साहेबांच्या रूपाचा, उजड पाडीला मुंडे साहेबांच्या रूपाचा, उजड पाडीला मुंडे रूपाचा. आगाव बोलायचं नाही. पुढे या, जरा पुढे या. माझं कीर्तन कशासाठी घेतलंय तुम्ही? कशासाठी घेतलंय या लोकायला सांगा. पुन्हा मला कोणी म्हणायचं नाही, हा पुन्हा कोणी बोलायचं नाही. कीर्तन घेताना हे बोलणं आहे. कीर्तन खरं आहे का खोटं आहे? खरं असं आहे. पण अभंगाच्या बाहेर अर्धा मिनिट गेलो की 1 रुपया फीस घेणार नाही. 1 रुपया. धन्य ते संसारी. आमचे बेलोऱ्याहूनही माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करणारे आमचे साईनाथ, कैलास साहेब, आमचे जवळक्याहून मुंडे साहेब आलेत. वा, आता माहीत नाहीत मला, पण खूप प्रेम या भागामध्ये. भगवान बाबांचं चरित्र 7 दिवस चालू आहे, त्यामुळे हो उजेड पडलाय. 100% पडलाय. 100% पडलाय. 150 गावात, 150 कुटुंबाच्या गावामध्ये कुठं 420 कर्मचारी असतात का माझ्या गावात? माय बापानं ऊस तोडावेत. काल तो खाडे नावाचा पोरगा भारी बोलला बघा. हो बाई, बाई जरा दमाने या, दमाने या.
असे घाई करू नका बाई. बापाच्या आणि आईच्या खांद्याला उसाच्या मोळ्या वाहून तो म्हणतोय अधिकारी झालेला पोरगा. मी पहिलीला असल्यापासून मी उसाच्या सरीत पडत होतो. इतक्या उंच उसाच्या सरीतून चालता येत नव्हतं आणि असे धसकटं असायचे. त्याच्यातून माझी माय माझा बाप पहाटे 3-3 वाजता उसाच्या गाड्या भरायचा. लोक घराच्या बाहेर निघत नव्हते त्या थंडीमध्ये. तसल्या थंडीमध्ये माझी माय पहाटे 3 वाजता उठून त्या मोळ्या घेऊन उसाच्या गाड्या भरायची. आणि त्या खांद्यावरचे वन, त्या खांद्यावरच्या जखमा लहानपणापासून पाहत आलो आणि ठरवलं माझ्या श्रीसंत भगवान बाबांनी जो मार्ग घालून दिलाय. भगवान बाबांनी 1948ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. कुठं? माझा हा रंजला गांजलेल्या समाजाला न्याय कधी मिळेल, यांचे ऊसतोडी कधी कमी होईल, माझ्या ऊसतोड कामगाराचे या मजुराचे लेकरं कधी अधिकारी होतील. हे बाबासाहेबा इतकं बेटर कुणाला माहित नव्हतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकं म्हणून भेट घ्यायला 1948ला हैदराबादला गेले. लोक काय या 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 नाही नाही त्रास असतो कुणाला शुगरचा वगैरे जावं लागतं. असो 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 1948ला बाबासाहेबांनी तिथं गेल्यानंतर हात जोडले. आपण वारकरी दिसता. माझे वडील, माझ्या कुळामध्ये सुद्धा वारकरी परंपरा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंगाची वारी होती माझ्या कुळामध्ये. बाबा संतांचा खूप आदर आहे आम्हाला, पण माझी भेट घेण्यासाठी तुम्ही. बाबांनी सांगितलं रंजल्या गांजल्या समाजासाठी 18 तास अभ्यास करून तुम्ही त्यांना न्याय देण्याचं काम केलंय. हो, 18 पगड जातीचा, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार हा समाज दऱ्याखोऱ्यामध्ये अडकलाय. शिकारी करणे, चोऱ्या करणे, मासेमारी करणे, खाऊ नाही ते खाणे, पिऊ नाही ते पेणे, याशिवाय ऊसतोडीला जाणे. हो बाबासाहेब, काही मंत्र मला द्या की या समाजाचा मी उद्धार करू शकू. बाबासाहेब म्हणले काहीच करू नका, जरा टाळं वाजवायचे थोडे कमी करा. गावोगाव गेल्यानंतर फक्त सप्ताच म्हणू नका. आधी बैलगाडीत, तुमच्याकडे रस्ते नाहीत ना, आधी दऱ्याखोऱ्यामध्ये बैलगाडीनं जा, जात नसेल तर घोड्यावर जा, नाहीतर टांग्यात बसून जा आणि लोकांच्या दारादारापर्यंत पोहोचून त्यांना एकच मंत्र द्या. कोणता? जमीन विका पण आधी शिक्षण शिका. वाह वाह. तो मंत्र मी पाळला. हो, आणि ते माझ्या मायबापाच्या खांद्यावरचे घट्टे आणि त्या मायबापाच्या पाठीवरचे बळ मला पाहवत नव्हते. हो, म्हणून व्रत धरलं आणि 3 वर्ष पुण्याला राहून 15 तास अभ्यास केला. एकदा बसलो की 15 तास उठत नव्हतो. एवढा अभ्यास केल्यानंतर मी आता अधिकारी झालो आणि फक्त मला जे मिळालेलं हे पद आहे ते माझ्या आईला आणि बापाला समर्पित करतोय आजच्या या तुमच्या कार्यक्रमातून. काही बी बोलाले तू, काही बी बोलाले तोंडाला काय सांगावं महाराज. आता कोणी काही आम्ही नोकरीला लागलो म्हणजे काय काय कुठल्या वशिल्यावर लागलो. काय बोलावं, काही धोरण आहे का नाही धोरण. आंधळ्याची वरात आणि बहिऱ्याच्या घरात, येड्याचं भांडण मुख्याच्या दारात. असंच झालंय महाराज महाराष्ट्रात. कुणी उठायचं आणि बोलायचं. हो, मीडियाच्या पुढं. अरे काय बोलालो, जरा धोरणात बोला, धोरणात राहा. काही बी झालं की अरे असं कसं. याचा इतिहास एकदा पहा, त्याच्या मागलचा संघर्ष पहा, त्याच्या मागची जिद्द पहा, त्याच्या मागची सचोटी पहा, कसोटी पहा पोरांनो, मग बोला. असे कितीतरी पोरं दाखवतो तुम्हाला आमच्या भागातले. या विशेषतः अहमदपूर तालुक्यात, या उदगीर तालुक्यात एका 150 घराच्या गावात 400 कर्मचारी आहेत. बाबांचा मंत्र एवढा आम्ही पाळला. जमीन विका पण शिक्षण शिका. आणि ते 2-2 एकर विकली काही लोकांनी आणि ते पोरं अधिकारी झाले आणि 50-50 एकर घेतली. पुराव्या सहित आहे आपल्या जवळ. या कोणाला यायचे ते, पण दमानं या. या लोकांचा या माणसांचा विचार करा आणि विचार करून बोला. माझं आव्हान आहे सगळ्यांना, माझी विनंती आहे सगळ्यांना, जातीवाद उगीच पसरू नका. या महाराष्ट्रामध्ये जवळपास 300 जाती राहतात.
कुठल्याही एखाद्या जातीनं थोडी प्रगती केली म्हणजे आम्ही माणसाचा स्वभावच आहे. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. कुछ भी नहीं है. लोग आज खुद के दुखों से ज्यादा दूसरों के सुखों से परेशान है. बस. अरे हेच कसा मंत्री झाला. अरे एका घरात 4-4 अधिकारी असतात का? 2-2 मंत्री पद असतात का? दुसरी जलनच नाही. न्यायाच्या बाबतीमध्ये न्यायच मिळाला पाहिजे ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे. आणि भगवान बाबांनी सांगितले, भगवान बाबांनी शिकवले. काय अंतकरण होतं महाराज. लोकांचा मार खाल्ला, लोकांच्या तलवारी अंगावर झेलल्यात. संत असून साधू असून सुद्धा लय झेललंय. हो, पण कधी जातीवाद केला नाही. जातीवाद केला नाही. जातीवाद करणारे कधी संत होत नाहीत. भगवान बाबा जातीवादी नव्हते. संत जातीवादी नसतात. भगवान बाबा जातीवंत होते. जातीवादी आणि जातीवंतात फरक असतो. कसा होता त्यांचा जातीवंतपणा. संत या अवच्छेदकाने अंतरात दया होती सगळ्यांविषयी. आता ही भगवान गडाकडे जाऊन बघा. हो, वंजारी, बंजारी, मराठा, हो, मातंग, बौद्ध, भिल्ल, कोळी, साळी, माळी, गोंधळी, तेली, तांबोळी, हटकर, धनगर ह्या सगळ्या समाजातले भक्त आहेत. आणि त्यातले त्यात मराठा समाजाचे सगळ्यात जास्त शिष्य भगवान बाबाचे होते. काय बोलताय? आता विचार करा. या गोष्टीचा सगळ्या महाराष्ट्रानं विचार करावा, देशानं विचार करावा. अंतरी दया होती महाराज. दया होती, दया होती. दया काय भानगड आहे? दया, हो, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे तो धन्य आहे. बर, म्हणूनच त्याची पुण्यतिथी होते. आपले गोड जेवण बी नीट होईनात. आणि एवढ्या दिव्यतेत होते कारण ते दिव्यच होते महाराज. हो, एवढी मोठी क्रांती होती. मला हे हार प्रेमच एवढं झालं या हारात. मला वाटतंय आजच्या अन्नदात्यांकडूनच आहे हे सगळं. नाही, आजच्या यजमानाकडून. बरं, मग मला तर सांगा की जरा मला कमी दिसायलंय. तुमच्या गावाचं एक वैशिष्ट्य सांगतो आता. थांबाची 1 मिनिट. माझ्या मोबाईलवर 53 फोन आलेत 5 वाजल्यापासून. काय प्रेम दिलं ह्या पोरांनी. हे काही तर बसलेत असे पिवळे पिवळे ड्रेस घालून. पोरांनी एवढं 7-8 जणांचे एवढे कॉल आले महाराज. काय प्रेम. मी म्हणलं वा वा वा. इथं आल्यासही तसंच दिसलं सगळं. तिथंच 1 किलोमीटरवर अडवलं. तिथंच सत्कार, तिथंच तोफा वाजविल्या ह्यांनी. मला तुमचं पॉकेट बी नगर आहे वा. ज्या भगवान बाबांनी एवढं सहन केलं ना आज आम्हाला हे एवढं. कधी माझ्या भगवान बाबाला एवढा हार मिळाला नसेल. क्या बात है. वाह, केवढी कृपा आहे हो भगवान बाबाची. आहा हा हा. आज रोज लाडून बुंदीच्या पंक्ती खायला आम्ही. लोक पायाची पूजा करायलेत. हो, आणि एवढा हार माझ्या सासरवाडीकडून अजून मिळाला नाही मला. माई शपथ कधीच मिळालं नाही. इमानदारीने या गादीवरून लबाड बोलत नाही. एवढा हार काढूच वाटत नाही त्याच्यामुळं. वाकलो तो वाकलो. क्या बात है. आजचे खूप सुंदर आजचे अन्नदाते बघा की. आदरणीय शिवानंद, हा, शिवानंद रामकिशन सोनुने, श्री गणेश कुंडलिक सानप, श्री नेमिनाथ भाऊराव सानप. आजच्या चहाची व्यवस्था श्री विष्णू विलास मुंडे. आणि यजमान कीर्तनाचे यजमान मला ते बारीक दिसत नाही. कार्तिक गणेश, आदरणीय विठ्ठल बापूराव सानप, कार्तिक गणेशराव बोडखे. बोडके कुटुंबानं तर किती फोन केले की मी अख्खा बोडका झालोय. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. क्या बात आहे. काय प्रेम आहे या सगळ्यांचं. वा. भगवान बाबांचा मंत्र पाळलाय या माणसांनी. ऐका, भगवान बाबांचे 2च मंत्र होते. कोणते? वारकरी संप्रदायामध्ये. एक, उपाशी पोटी कुणाला परमार्थ करायला लावू नका. आधी त्यांच्या पोटाची व्यवस्था करा आणि नंतर हातात टाळ द्या आणि नंतर त्यांच्याकडून भजन करून घ्या. आयुष्यभर हा मंत्र पाळला. हो, वारकऱ्यावर प्रेम करणारा एवढा मोठा महात्मा या महाराष्ट्रानं पाहिला नसेल. वारकऱ्यावर प्रेम करणारा. ऐकताय? दया 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 काय हो.
होय गुरुजी, दया म्हणजे काय हो? काय की म्हणा तुला माहित, आम्हाला काय माहित. दया तिचे नाव, भूताचे पालन आणि निर्दळन कंटकाचे, आणि निर्दळन कंटकाचे. दया तिचे नाव, भूताचे पालन आणि निर्दळन निराटे, हाती दोन्ही जराटे. दया तिचे नाव, भूताचे पालन आणि निर्दळन कंटकाचे. शाबाश. तुम्ही जरा अंग चोरून करायला लावा. तसं करू नका. तुमचं वय किती आहे? हा नाही, मला लग्न करायचं नाही म्हणजे 52 असून दिसायला आणि माझं 48 असून दिसत नाही मला. लिखाण करून करून झालंय ते, बाकी काही कारण नाही. असू दे, नोटावरचे आकडे दिसतात बरं. ते समजू नका. हो, तिला दया म्हणावं, भूतांचे पालन आणि अनेक निर्दळन कंटकाचे, ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला दया म्हणतात. त्याला दया म्हणतात. मग तो समोरचा वेडा आहे, समोरचा खुळा आहे, आंधळा आहे का, लंगडा आहे का, पांगळा आहे, कुठल्या जातीचा आहे, उच्च आहे का, नीच आहे, काळा आहे का, गोरा आहे, कुठल्या धर्माचा आहे, याचा विचार त्याच्या समोर नसतो. तुमच्या जवळ इथे एक गाव आहे, मी आवर्जून कीर्तनात हा दृष्टांत सांगत असतो, प्रत्येक कीर्तनामध्ये. संतांचं हृदय काय असतं, संतांची कृपा काय असते, संतांच्या अंतकरणातली दया काय असते. दया दया दया. 16वा अध्याय जर काढला आपण तर माऊली ज्ञानोबारायांनी गोड वर्णन केले दयेचं. पै पायी काटा नेहटे, तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. पुढच्याच्या पायात काटा मोडावा आणि तो काटा आपल्या अंतकरणाला टोचावा, टचकन पुढच्याच्या पायात काच घुसावा आणि आपला अंतकरण अरे बापरे असं व्हावं. त्याच्या अंतकरणात दया आहे. अंतरी अंतरी एखादा वेडा, लुळा, पांगळा, खुळा बघावा आणि त्याचं दुःख आपल्याला सहन होऊ नये, डोळ्यातून टचकन अश्रू यावेत, त्याला दया म्हणायचं. मग तो कोण आहे, कुठला आहे, कुठल्या गावचा आणि कुठल्या जातीचा, याच्याशी काही घेणं देणं नाही. समोरच्याचं दुःख पाहून ज्याचं अंतकरण कळवळतं त्याला दया म्हणतात. काय आहे दया? काही व्याख्या? दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए, जब लग घट में प्राण. हा, तिला दया म्हणतात. धर्माचं मूळ आहे दया. धर्म टिकून असेल तर दयेवर आहे. ज्या दिवशी लोकांच्या अंतकरणातली दया संपली त्या दिवशी खलास धर्म, धर्म आउट. जोपर्यंत तुमच्या अंतकरणात दया आहे तोपर्यंतच धर्म टिकून आहे. धर्मस्य मूलम दया. धर्माचं मूळ आहे दया. त्याला साधू म्हणावं, त्याची पुण्यतिथी करावी, त्याची कृतज्ञता व्यक्त करावी. यस, होय होय. बाबांनी दुसऱ्या प्रकारची क्रांती जी धरली होती ना,